clotting or coagulation is the process of converting the liquid blood into a solid form. मग आपलं जे ब्लड आहे ते कोणत्या फॉर्ममध्ये आहे? लिक्विड फॉर्ममध्ये आहे. आणि मग ज्या वेळेला हे जे ब्लड क्लॉट होते म्हणतो आपण, त्यावेळेला हे जे लिक्विड आहे, लिक्विड फॉर्ममधलं जे ब्लड आहे त्याचं रूपांतर कन्वर्जन कशामध्ये होते? सॉलिड फॉर्ममध्ये. लिक्विड फॉर्म कन्वर्टेड इंटू ए सॉलिड फॉर्ममध्ये. म्हणजे लिक्विडचं रूपांतर सॉलिडमध्ये होते. सॉलिड म्हणजे तुम्हाला माहीत आहे कोणकोणते पदार्थ असतात सॉलिडचे. फॉर एक्झाम्पल आपण दगडासारखं हे होत नाही, आलं लक्षात. लिक्विडचं रूपांतर कशामध्ये होते? सॉलिडमध्ये. पण कोणतं सॉलिड? सेमी सॉलिड त्याला म्हटले. दॅट इज आपली जशी जेली असते ना, जेली लाईक कोणतं पाहते एकदम असं घट्ट बनतं, हे त्या लक्षात. तर ज्या वेळेला ब्लड क्लॉट होते म्हणजे कोॲग्युलेशन होते ब्लडचं, त्यावेळेला लिक्विड फॉर्ममध्ये असलेले ब्लड आहे त्याचं रूपांतर कशामध्ये होते? सॉलिड फॉर्ममध्ये होतं. क्लॉटिंग इज अ प्रोसेस in which solid form in converting the liquid blood into a solid form. क्लॉटिंग और कोॲग्युलेशन ऑफ ब्लड म्हणजे काय आहे की अशी एक प्रोसेस आहे की त्यामध्ये लिक्विड फॉर्मचं जे फॉर्ममध्ये असलेले जे ब्लड आहे त्याचं रूपांतर सॉलिड फॉर्ममध्ये होते. ब्लड क्लॉटिंग इज ए प्रोसेस ऑफ कन्वर्जन द लिक्विड ब्लड इंटू ए सॉलिड फॉर्म. समजलं कोॲग्युलेशन म्हणजे काय? ब्लड क्लॉट होणे म्हणजे काय? ज्यावेळेला आपल्याला ज्यावेळेला एखादी आपल्याला जखम होते त्यावेळेला रक्त काय होतंय? रक्त वाहतं. आणि आपण जर त्यावेळेला काहीच लावलं नाही तर ते आपोआप ते ब्लड आहे ते काय होते? एका विशिष्ट टाईमला ते काय होते? ब्लड क्लॉट होते. ते आपोआप होतं का? आपोआप होतं पहा. पण त्यावेळेला काय घडतंय पहा, त्यामध्ये कोणते फॅक्टर त्याला मदत करतात? ब्लड क्लॉटिंग कशामुळं घडतंय? होतं पहा. हे झाला पहिला पॉईंट. ब्लड क्लॉटिंग इज ए प्रोसेस कन्वर्जन इज द लिक्विड फॉर्म इंटू ए सॉलिड फॉर्म. म्हणजे जे लिक्विड आहे ते फक्त आपल्या जेली लाईक बनतं पहा. त्यावरती ब्लड क्लॉट झालं, जिथे आपल्याला जखम झाली तिथे आपला रक्तस्राव होत असला, एका विशिष्ट वेळेला तो रक्तस्राव थांबतो आणि त्यावरती एक पांढरा जो लेयर असतो तो तयार होतो पहा. आणि तो आपल्या डोळ्यांनी दिसत नाही, तो मायक्रोस्कोपच्या खाली आपल्याला तो पाहावा लागतो. तर सेकंड पॉईंट आहे पहा. दिस प्रोसेस मे बी इनिशिएटेड बाय अ कॉन्टॅक्ट ऑफ ब्लड विथ एनी फॉरेजिन सरफेस. यामध्ये दिस प्रोसेस मे बी इनिशिएटेड बाय अ कॉन्टॅक्ट ऑफ ब्लड. ज्या वेळेला ब्लडचा कॉन्टॅक्ट येतो, कोणत्या सरफेसवरती कॉन्टॅक्ट आला का या दोन प्रोसेस काय होतात? त्या प्रोसेसला सुरुवात होते पहा. म्हणजे ज्या कधी क्लॉटिंग सुरुवात होते, जे क्लॉटिंग या प्रोसेसला कधी सुरुवात होते? एखादी ज्या वेळेला आपल्याला जखम होते त्यावेळेला हे ब्लड क्लॉटिंगची प्रोसेस स्टार्ट होते. ते लक्षात. आपण एखादी जखमच झाली नाही तर ब्लड क्लॉट होईल का? ब्लड क्लॉट होईल का? नाही. ज्या वेळेला आपल्याला रक्त स्राव होत असेल त्यावेळेला हे ज्या दोन प्रोसेस आहेत ते काय होतात? या स्टार्ट होतात पहा. क्लॉटिंग कधी स्टार्ट होतं? ज्या वेळेला आपल्याला एखादी जखम होईल त्यावेळेला ब्लड क्लॉटिंग सुरू होते. ज्या आपल्याला जखमच झाली नाही तर काय होत नाही? ब्लड क्लॉट होईल का? या कोॲग्युलेशन होईल का ब्लडचं? होणार नाही. दिस प्रोसेस मे बी इनिशिएटेड बाय कॉन्टॅक्ट ऑफ ब्लड विथ फॉरेजिन सरफेस. म्हणजे त्यामध्ये दोनच टाईप आहे त्या प्रोसेसचे पहा. या दोन प्रोसेसेसमुळं हे जे कोॲग्युलेशन आहे ते काय होते? स्टार्ट होते. पहिली कोणती प्रोसेस आहे? इंट्रिन्सिक. आणि दुसरी कोणती आहे? एक्सट्रिन्सिक. आता ही जी इंट्रिन म्हणजे काय? इंटरनल. हे कुठं होते? आतमध्ये, येते लक्षात. आणि एक्सटर्नल म्हणजे एक्सट्रिन्सिक म्हणजे काय? कुठं होते? ती बाहेर होते. म्हणजे आतमध्ये जर आपल्या बॉडीमध्ये जर रक्तस्राव झाला की याला काय म्हणतात? इंट्रिन्सिक प्रोसेस असं म्हणतात. म्हणजे जी ब्लड सेल असते, आता जे ब्लड सेल असतात त्या काय होतात? या ब्लड सेल आहेत, येते लक्षात. आणि इथं काय आहे? टिश्यू आहे. आणि मग या ब्लड वेसल काय करतात? जे ब्लड आहे ते कोणापर्यंत नेऊन पोहोचवतात? त्या टिश्यूपर्यंत नेऊन पोहोचवतात. आणि मग एका वेळेला काय होते? हे जे ब्लड वेसल आहे ती काय होते? एका ठिकाणी काय होते? ती कट होते, ब्रेक होते.
आणि मग ही ब्लड वेसल कट झाली, ब्रेक झाली का मग या ठिकाणी काय होतोय, रक्तस्राव होतोय. त्याला काय म्हणतात, दॅट इज कॉल्ड एज इंटरनल ब्लिडिंग असं म्हणतात. म्हणजे जर एखादी ब्लड वेसल तुटली मग त्यामध्ये कोणती प्रोसेस आहे, ही इंट्रिन्सिक प्रोसेस आहे. मग यामध्ये काय होते, ब्लड म्हणजे जिथं जखम झाली आहे ही जी पहिली जी प्रोसेस आहे त्यामध्ये जी इंटरनल ब्लड वेसल्स असतात त्या ब्लड वेसल काय होतात, ब्रेक्स होतात, तुटतात. आणि दुसरी कोणती आहे, त्यामध्ये एक्सटर्नल म्हणजे काय होते, आपल्याला बाहेरून जखम होते, आपण चालता चालता आपण पडलो वगैरे का आपल्याला बाहेरून जे जखमा होतात त्याला कोणती प्रोसेस म्हणतात, एक्सट्रिन्सिक प्रोसेस असं म्हणतात. ही इंटरनल आहे, इंटरनल ब्लड वेसल ब्रेक झाली तर. आणि ही कोणती प्रोसेस आहे, बाहेरून होणारी आहे. ज्यावेळेला आपल्याला एखादी इंजुरी होते त्यावेळेला आपण एखाद्या वेळेला पडलो तर काय होतं, रक्त तर त्याला हे दोन प्रोसेस आहे त्यामध्ये ज्या टिश्यू असतात त्या काय होतात, डॅमेज होतात. आणि ही बॉडीच्या आतमध्ये येते लक्षात, ही प्रोसेस कुठं आहे, बॉडीच्या आतमध्ये आहे म्हणून त्याला म्हणायचं इंटर्नल. आणि ही कुठं आहे, बॉडीच्या म्हणजे बाहेरून आहे, सरफेसवरती आहे बॉडीच्या. तर अशा या दोन आहे प्रोसेस. मग त्यामध्ये इंट्रिन्सिक अँड एक्सट्रिन्सिक प्रोसेस इन्व्हॉल्व इंट्रॅक्शन ऑफ व्हेरियस सबस्टन्सेस कॉल्ड ॲज क्लॉटिंग फॅक्टर्स. आता हे ज्या दोन प्रोसेस आहे इन्व्हॉल्व, या दोन प्रोसेसमध्ये काय होत आहे, इंट्रॅक्शन ऑफ व्हेरियस सबस्टन्सेस कॉल्ड ॲज क्लॉटिंग फॅक्टर. त्यामध्ये काय होतात, म्हणजे या जे ब्लड क्लॉट होण्यासाठी यांना कसली आवश्यकता असते, एन्झाईमची आवश्यकता असते. ते लक्षात, एन्झाईमच्या आपल्या त्यासाठी पाहिजे ब्लड क्लॉट होण्यासाठी. आपण काल शिकलोय प्लेटलेट्समध्ये प्लेटलेट्स काय सिक्रेट करतात, प्लेटलेट्स फॅक्टर सिक्रेट करतात आणि त्या फॅक्टरमुळे काय होते, ब्लड क्लॉट होते. आणि मग या ज्या दोन प्रोसेस आहे यामध्ये काय असतं, व्हेरियस सबस्टन्सेस असतात, ते एन्झाईम्स असतात, त्यांचं इंट्रॅक्शन होते आणि त्यामध्ये त्यापासून काय तयार, क्लॉटिंग फॅक्टर तयार होतात. आणि बाय स्टेप वाईज जे क्लॉटिंग फॅक्टर असतात, जे ब्लड क्लॉट करण्याची प्रोसेस करतात, म्हणजे ते रक्त जे असते ते वाहण्याचं बंद करतात, त्याला काय म्हणतात, क्लॉटिंग फॅक्टर असं म्हणतात. आणि बाय स्टेप वाईज और कॅस्केड मेकॅनिझम, त्याच्यामध्ये एक मेकॅनिझम आहे कॅस्केड मेकॅनिझम आहे. या कॅस्केड मेकॅनिझममध्ये जे क्लॉटिंग फॅक्टर तयार होतात ते क्लॉटिंग फॅक्टरचं जे फंक्शन आहे, या क्लॉटिंग फॅक्टर त्याने पुढे सांगितलंय पण समजले, या दोन प्रोसेस असतात, या दोन प्रोसेसमध्ये काय होते, व्हेरियस जे सबस्टन्सेस असतात त्यामध्ये जे एन्झाईम्स असतात, हार्मोन्स असतात, त्यांचं इंट्रॅक्शन म्हणजे जे क्लॉटिंग फॅक्टर तयार होतात त्यांच्यामध्ये इंट्रॅक्शन होतं आणि मग त्यामध्ये बाय स्टेप वाईज ते कसं होतं, स्टेप वाईज ते लक्षात, तसं पण नाही, त्याला एक प्रकारचं काय आहे, सिक्वेन्स आहे आणि त्यालाच काय म्हणतात, कॅस्केड मेकॅनिझम असं म्हणतात. मग ते जे क्लॉटिंग फॅक्टर आहे ते एकूण 1 ते 13 आहे किती क्लॉटिंग फॅक्टर आहे, 1 ते 13 एवढे हे क्लॉटिंग फॅक्टर आहेत देर आर इन ऑल 12 क्लॉटिंग फॅक्टर नंबर आहे 1 to 13. फक्त यामध्ये 1 ते 13 आहे, परंतु याच्यामध्ये जो फॅक्टर जो 6 आहे याच्यामध्ये किती आहे, हा जो 6 फॅक्टर आहे तो याच्यामध्ये ॲक्टिव्ह नॉट इन ॲक्टिव्ह यूज, तो ॲक्टिव्ह नसतो, त्याचा काही उपयोग होत नाही. म्हणजे 13 मधून किती राहिले, फक्त 12 क्लॉटिंग फॅक्टर राहतात आणि ते कसे असतात, ॲक्टिव्ह असतात, त्यांचा वापर केला जातो. या क्लॉटिंग 1 ते 12 जे क्लॉटिंग फॅक्टर आहे त्यांचा ब्लड क्लॉटिंगसाठी उपयोग होतो. हे क्लॉटिंग फॅक्टर काय करतात, ब्लड जे रक्त आहे ते रक्त थांबवण्याचं काम करतात. There are in all 12 clotting factor number as 1 to 13 and factor जो 6 आहे is not in active use, त्याचा काय ॲक्टिव्ह यूज नसतो, तो इनॲक्टिव्ह मध्ये असतो, त्याचा काय वापर केला जात नाही. फक्त 1 ते जे म्हणजे 12 आहे 13 मधले जो 6 आहे त्याचा वापर केला जात नाही, फक्त 1 राहिले किती 12 क्लॉटिंग फॅक्टरचा वापर केला जातो. इंट्रॅक्शन ऑफ दिस फॅक्टर इन ए कॅस्केड मॅनर, हे जे इंट्रॅक्शन यामध्ये फॅक्टरमध्ये होते त्याच्यामध्ये कोणत्या मॅनरने होते, कॅस्केड मॅनर. कॅस्केड मॅनर म्हणजे काय, स्टेप वाईज, एकानंतर एक, एकानंतर दुसरा, दुसऱ्यानंतर तिसरा, यांचं स्टेप वाईज मॅनरने हे क्लॉटिंग फॅक्टरची प्रोसेस होते त्यामध्ये.
मग इंटरॅक्शन ऑफ दिस फॅक्टर इन ए कॅस्केड मॅनर लीड्स टू द फॉर्मेशन ऑफ एन्झाईम थ्रॉम्बिन. कोणतं एन्झाईम हे तयार करतात? लीड्स हे इंटरॅक्शन, हे जे फॅक्टर आहे, 1 ते 12 जे फॅक्टर असतात त्यांच्यामध्ये इंटरॅक्शन झाल्यानंतर त्यामध्ये त्यांच्यापासून कोणतं फॉर्मेशन होतं आहे? एन्झाईम फॉर्मेशन आहे. आणि त्या एन्झाईमचं नाव काय आहे? थ्रॉम्बिन. काय नाव आहे त्या एन्झाईमचं? थ्रॉम्बिन. म्हणजे 1 ते 12 जे क्लॉटिंग फॅक्टर असतात त्यांच्यामध्ये इंटरॅक्शन झाल्यानंतर त्यापासून एक एन्झाईम तयार होते आणि त्या एन्झाईमचं नाव काय आहे? थ्रॉम्बिन एन्झाईम आहे का? थ्रॉम्बिन नावाचं एन्झाईम ते काय करतात? तयार करतात. येते लक्षात? कोण? क्लॉटिंग फॅक्टर. मग हे जे क्लॉटिंग फॅक्टर आहे हे फॉर द फॉर्मेशन ऑफ द एन्झाईम थ्रॉम्बिन, हे एन्झाईम ते तयार करतात. आणि थ्रोम्बोप्लास्टिन इज हेल्प इन द प्रोसेस ऑफ द एन्झाईम प्रोथ्रॉम्बिनेस. पहा आता पुढचं कोणतं एन्झाईम आहे? थ्रोम्बोप्लास्टिन हेल्प इन द फॉर्मेशन ऑफ. हे जे थ्रोम्बोप्लास्टिन आहे हे जे एन्झाईम आहे ते आपल्या बॉडीमध्ये असते. आपल्या बॉडीच्या प्रत्येक ठिकाणी ज्या टिश्यू असतात त्या या ठिकाणी आपल्याला हे थ्रोम्बोप्लास्टिन हे एन्झाईम असतं पहा आपल्या बॉडीमध्ये. परंतु ते कसं असते? इनॲक्टिव्ह फॉर्ममध्ये असते. आणि त्यासाठी हा जो क्लॉटिंग फॅक्टर यामधला 10वा आहे तो 10वा काय करतो? त्या इनॲक्टिव्हचं रूपांतर ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये करण्याचं काम करतो. पहा थ्रोम्बोप्लास्टिन हेल्प इन द फॉर्मेशन ऑफ एन्झाईम प्रोथ्रॉम्बिनेस. हे जो थ्रोम्बोप्लास्टिन आहे हा फॉर्मेशन ऑफ द एन्झाईम, त्यासाठी एन्झाईमचं नाव काय? प्रोथ्रॉम्बिनेस नावाचं एन्झाईम तयार करण्यासाठी या थ्रोम्बोप्लास्टिनची मदत होते पहा. आणि हे अगोदर आपलं हे थ्रोम्बोप्लास्टिन जे आहे हे एन्झाईम आहे हे इनॲक्टिव्ह फॉर्ममध्ये असते आणि आपल्या बॉडीमध्ये प्रत्येक ठिकाणी एन्झाईम आहे पहा. ऑलरेडी एन्झाईम असतं पहा. नंतर आणि हे जे एन्झाईम आहे दिस एन्झाईम इनॲक्टिवेट हिपॅरिन. हे जे एन्झाईम आहे ते हिपॅरिन आहे. त्या हिपॅरिनला ते कोणत्या फॉर्ममध्ये करते? इनॲक्टिव्ह. कोणत्या फॉर्ममध्ये? इनॲक्टिव्ह. आणि हिपॅरिन जर आपल्याला ॲक्टिव्हमध्ये झालं तर आपलं काय होईल? रक्तस्राव होत राहील, आपलं रक्त थांबणार नाही. आलं लक्षात? हिपॅरिन जर ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये असेल तर आपला रक्तस्राव होतच राहील. आणि मग त्यासाठी हे जे एन्झाईम आहे प्रोथ्रॉम्बिनेस काय करते? ते जे हिपॅरिन आहे त्याला इनॲक्टिव्ह फॉर्ममध्ये करण्याचं काम करते. आणि दिस एन्झाईम इनॲक्टिवेट हिपॅरिन. आणि जर हिपॅरिन हे जास्त झालं तर ब्लड क्लॉटिंग पण काय होते? जास्त, म्हणजे जास्त रक्तस्राव होतो पहा. मग हे जे एन्झाईम आहे प्रोथ्रॉम्बिनेस त्या हिपॅरिनला इनॲक्टिव्ह फॉर्ममध्ये करण्याचं काम करतोय. आणि इट ऑल्सो कन्वर्ट इनटू इनॲक्टिव्ह प्रोथ्रॉम्बिन. अजून त्याचं काम काय आहे पहा त्या एन्झाईमचं? इनॲक्टिव्ह प्रोथ्रॉम्बिन आहे पहा. कोणतं आहे? प्रोथ्रॉम्बिन. तुम्हाला पुढे चार्टच काढते हे तुम्हाला लक्षात येईल पहा. अगोदर या जो प्रोथ्रॉम्बिन हा इनॲक्टिव्ह फॉर्ममध्ये आहे आणि मग या इनॲक्टिव्ह प्रोथ्रॉम्बिनचं रूपांतर ॲक्टिव्ह प्रोथ्रॉम्बिन मध्ये करण्याचं काम सुद्धा हे एन्झाईम करते प्रोथ्रॉम्बिनेस नावाचं पहा. हे जे प्रोथ्रॉम्बिनेस हे कोण याला म्हणजे तयार करण्याचं काम करते? थ्रोम्बोप्लास्टिन. याला कोण तयार करते? थ्रोम्बोप्लास्टिन. हे थ्रोम्बोप्लास्टिन कुठं असते? आपल्या बॉडीमध्ये प्रत्येक ठिकाणी हे थ्रोम्बोप्लास्टिन असते. आणि हे कोणतं एन्झाईम तयार करते? प्रोथ्रॉम्बिनेस. कोणतं? प्रोथ्रॉम्बिनेस नावाचं एन्झाईम ते तयार करण्यासाठी त्याची मदत होते. आणि मग हे प्रोथ्रॉम्बिनेस नावाचं एन्झाईम तयार केलं का या प्रोथ्रॉम्बिनेस एन्झाईमचा काय काय उपयोग आहे? हे काय करतं? पहिल्यांदा हिपॅरिन इनॲक्टिव्हमध्ये करण्याचं काम करते. दुसरं काय आहे? या प्रोथ्रॉम्बिनचं रूपांतर कशामध्ये? जे इनॲक्टिव्ह प्रोथ्रॉम्बिन असते त्याचं रूपांतर ॲक्टिव्ह थ्रॉम्बिनमध्ये करते. त्याचे 2 उपयोग आहे पहा. कोणत्या एन्झाईमचे? प्रोथ्रॉम्बिनेस नावाच्या एन्झाईमचं हिपॅरिन इनॲक्टिव्ह करणे आणि प्रोथ्रॉम्बिनचं रूपांतर ॲक्टिव्ह थ्रॉम्बिनमध्ये करणे. समजले इथपर्यंत? आता हे जे थ्रॉम्बिन आहे पहा, थ्रॉम्बिन कन्व्हर्ट सोल्युबल ब्लड प्रोटीन. हे जे थ्रॉम्बिन आहे
हे ब्लड प्रोटीन नावाचं एक ब्लड प्रोटीन आहे पा थ्रॉम्बिन नावाचं. मग हे थ्रॉम्बिन कन्वर्ट हे जे ब्लड प्रोटीन आहे त्याचं रूपांतर फॅब्रिनोजिनमध्ये इंटू ए सॉल्युबल फायब्रिन. आता तुमच्या बुकमध्ये पण आहे पा. नंतर फक्त